Welcome to Coco Cartoon Story. कसे आहात मित्रांनो? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी. एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता उंदीर. त्या तिघांची फार छान गट्टी होती. एकदा त्यांनी ठरवले की आपण खीर करून खाऊ. त्याचप्रमाणे सगळे कामाला लागले. माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली, मांजराने दूध आणले. सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली. मांजराने चूल पेटवले आणि छानपैकी खीर बनवली. माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला जायचे ठरवतात आणि ते मांजरीला म्हणतात, मनी मावशी, तू खिरीची राखण कर. आम्ही नदीवर आंघोळ करून येतो, मग आपण सगळे मिळून खीर खाऊ. मांजर राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मनीमाऊला भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय करणार आहे, म्हणून मनीमाऊने थोडी खीर खाल्ली. तिला खीर फारच आवडली. मग मनीमाऊला काय राहावे ना, तिने आणखीन थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून तिने झोपेचे सोंग घेतले. काहीच वेळात माकड आणि उंदीर आंघोळ करून घरी आले. पाहतात तर काय, खीरीचे पातेले तर रिकामे. त्यांनी विचारले, मनी मावशी, खीर कोणी खाल्ली? मनीमाऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते. पण माकडाला मात्र संशय आला. त्याने एक घागर आणली. ते म्हणाले, ही घागर आपण नदीवर उपडी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल. अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग मनीमाऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटपटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनीमाऊ कटांगळा घेऊन खाली पडू लागली. घाबरून ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही आणि मित्रांनाही फसवणार नाही. प्रिय मित्रांनो, तर अशा प्रकारे मनीमाऊची खिरीची चोरी पकडली गेली. अशी झाली मनीमाऊची फजिती. बुडबुड घागरीचा सारांश असा की माकड, उंदीर आणि मांजर यांच्यामध्ये गट्टी होती. पण मांजराला आपला हावरटपणाचा मोह आवरता आला नाही. माकड आणि उंदीर आंघोळ करायला गेले असताना थोडीशी खीर चाखून पाहता पाहता संपूर्ण खीर फस्त करून टाकली. त्यावरून मी खीर खाल्ली नाही हा मांजराचा खोटारडेपणा माकडाने जास्त वेळ काही टिकून दिला नाही. तर आपले तात्पर्य काय, की नेहमी खरे बोलावे, खोटेपणाची शिक्षा मिळतेच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा.